नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की आपल्याला निसर्गामधून अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात. त्यातीलच ही आमच्याकडे आणलेली ह्या ज्या वेली पाहताय, ह्या वेली नसून एक रानभाजी आहे. याला आकूर म्हणतात किंवा याला चाई देखील असे म्हटले जाते. त्याचबरोबर हे बाजूला जे आहेत ही काटलं आहेत. याची पण अनेक नावाने ओळखली जातात. ही अत्यंत शरीरासाठी आवश्यक असणारी ह्या रानभाज्या आहेत आणि याचा पावसाळ्यामध्ये आपण आहारामध्ये उपयोग केला पाहिजे. पौष्टिक आहेत ह्या शरीरासाठी, तर याचा नक्कीच आपण आस्वाद घेतला पाहिजे. एकदा बघून घ्या ही कशी आहे ती वेळी आहेत या, आणि याची पानं बघा कशी आहेत. याला म्हणतात आकूर आणि ही काटलं. तर चला या दोन भाज्या आहेत एकत्र, रानभाज्या. यांची आता आपण भाजी करणार आहोत, रेसिपी बनवणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी तुम्हाला पाहायला मिळेल. तर मंडळींना सर्वप्रथम आपल्याला ही जी भाजी आहेत ही सर्व आपल्याला धुवून घ्यायची आहेत. त्यासाठी मी ते पाण्यामध्ये टाकतो धुण्यासाठी. या वेळी देखील आपल्याला आकूर ते पण सर्व धुवून घ्यायचे आहेत. तर मंडळींना सर्वप्रथम आपण काटला जी आहेत ती पाण्यामध्ये टाकलेली आहेत स्वच्छ धुण्यासाठी, आणि ती आता कापून घेणार आहोत, कटिंग करणार आहोत. कटिंग करून घेऊया, कापून घेऊया. आतील भाग आहे ना म्हणजे थोडासा जून झाला आहे, म्हणजे थोडी पिकली आहेत. त्यातल्या आतील ज्या बिया आहेत ना त्या आपण काढून घेऊया. मंडळी ना हे आकूर आहेत, ते आता आपण चिरणार आहोत. कटिंग करतोय मी. बारीक कटिंग करून घ्यायचं. कोवळे
अशा प्रकारे म्हणजे ही अक्कूर जे आहेत ते चिरून झालेले आहेत. या ठिकाणी ही काटला आपण चिरलेले आहेत, ते अजून थोडी बारीक करायला लागणार आहेत. ही थोडी मोठी साईज झाली आहे, थोडी बारीक करूया. तर या ठिकाणी मंडळी ही काटलं आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत काटलं. त्याच्यानंतर ही अक्कूर, ती पण बारीक चिरून घेतलेली. लसूण आहे, लाल मिरची आहे आणि हा कांदा आहे. पाहिजे होती आपल्याला हिरवी मिरची आणि एखादे 1-2 टोमॅटो पाहिजे होते, पण ते नाही आहेत सध्या, काय प्रॉब्लेम नाही. यापासूनच आता आपण भाजी बनवूया. मंडळी ना, हे जे काटला आपण चिरून घेतलेत आणि हे या ठिकाणी अक्कूर आहेत ते पण चिरून घेतलेले आहेत. तर आपल्याला भाजी बनवायची मंडळी ना, तव्यावर बनवायची आहे. तर त्यासाठी ही पहिलं आता हे जे चिरलेले आहेत ते थोडं उकडून घेऊया, शिजू दे थोडं. तर या ठिकाणी ही चांगली उकळण्यासाठी ठेवलेली आहे काटला आणि अक्कूर. थोडं शिजून होऊन दे, नंतर मग आपण या तव्यावर भाजी बनवणार. याच भाजीमध्ये आपण फणसाच्या बिया, म्हणजे आटला जे आहेत आपल्या कोकणामध्ये असतात फणस, त्याच्या बिया आपण टाकणार आहोत. ते पहिला फोडून घेऊया थोडं. भाजी खूप सुंदर लागते. अक्कूर यांच्या भाजीमध्ये आटला जर टाकला तर भाजी खूप सुंदर लागते. अशा प्रकारे ही फोडून घेणार आहोत. जवळपास 15 मिनटं झालेत. ही भाजी चांगली आता शिजली आहे, उकळली आहे चांगली. यामध्ये काटला आहेत आणि त्यानंतर अक्कूर देखील आहेत आणि फणसाच्या बिया आटला आहेत. अशा 3 भाज्या आहेत. आता चांगले हे झाले, शिजलेत मस्तपैकी, उकळलेत. उतरूया आता. तर सर्वप्रथम ना म्हणजे तवा आपला ठेवलेला आहे चुलीवरती, थोडं तेल टाकूया. लसूण, लाल मिरची, जिरा, मोहरी,
त्यात आपण टाकतोय कढीपत्ता आणि कांदा. खूप सुंदर असा कांदा आपला भाजून झाला, फ्राय करून झाला. त्यामध्ये आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता तिखट, हळद टाकायची आपल्याला थोडीशी, त्यानंतर चिकन मसाला पावडर, मीठ,
तर त्यानंतर मंडळी खोबऱ्याचा किस आहे, नारळाचा किस आहे, किसलेलं थोडं टाकूया. त्या प्रकारे आपली ही भाजी बनवून तयार झाली.